देखिए, महानगरपालिका की काफी अच्छी तैयारियां की है। आपने देखा होगा कि कांग्रेस एक साथ मिलकर, सारे नेता एक साथ बैठकर ये लड़ाई लड़ रहे हैं और हमें पूरा विश्वास है कि जिन मुद्दों के साथ हम गए, जिस तरह से नागपुर महानगरपालिका और नागपुर को बर्बाद करने का काम बीजेपी ने किया है, गडकरी जी और फडणवीस ने किया है, उनके पास अधिकार होते हुए भी केवल फ्लाईओवर बनाना ये कोई विकास नहीं होता। यहां डंपिंग यार्ड का बड़ा इशू है, 1 लाख लोगों को दमा खांसी है, वहां तक अभी तक सोल्यूशन नहीं निकला, जबकि इंदौर में सोल्यूशन निकला है। 24/7 पानी की बात 15 साल से चल रही, अब तक लोगों को 1 घंटा भी पानी ढंग से मिलता नहीं है। कचरे का अभी तक कोई नियोजन नहीं है, गटर नाली का अभी तक कोई नियोजन नहीं है और इतना सीमेंटीकरण होने की वजह से नागपुर का टेम्परेचर बढ़ा है और बाढ़ आने की घटनाएं बढ़ती जा रही है। आधे घंटे के पानी में बारिश में पूरा नागपुर जलमय हो जाता है। तो ये सारी समस्या जो है वो लेकर हम जनता के बीच में जाएंगे और पूरी ताकत से जो है महाविकास आघाड़ी यहां बनी है, हम ये चुनाव जीतेंगे। वर्षात महानगरपालिका बर्बाद करण्याशिवाय नागपूरमध्ये भाजपने काही केलं नाही। नावाला फक्त केंद्रीय नेते आणि मुख्यमंत्री आहेत, फक्त फ्लायओव्हर बांधून ठेवलेले आहे, नागपूरच्या ट्रॅफिकचे प्रश्न निर्माण केलेले आहे, कचरा, धूळ। पहिल्यांदा नागपूरच्या लोकांना माहित झालं की एअर क्वालिटी इंडेक्स किती आपला खराब आहे। डंपिंग यार्डचा प्रश्न अजून सुटला नाही, 1 लाख लोकांना दमा आहे, त्याचा प्रश्न अजूनपर्यंत सुटला नाही, जेव्हा की इंदोरमध्ये तो प्रश्न सुटलेला आहे। जिकडे तिकडे कचऱ्याचं साम्राज्य आहे, घाणीचं साम्राज्य आहे, बँकरप्ट झालेली आहे महानगरपालिका। तुम्ही 24/7 पाणी देणार होते, 1 तास सुद्धा पाणी मिळत नाही, कुठे फोर्स आहे कुठे नाही आहे, गटर नाल्यांचे सगळ्यांचे प्रश्न जैसे थे आहे। आणि आता तर परिस्थिती अशी आहे की सिमेंटीकरण इतकं झालं नागपूरमध्ये की त्याच्यामुळे नागपूरचं तापमान सुद्धा 2 डिग्रीने वाढलेलं आहे। आणि एवढंच नव्हे तर अर्ध्या तासाच्या पावसामध्ये नागपूर जे आहे ते जलमय होत आहे। तर अशा अनेक घटना ज्या आहेत त्या या नागपूरमध्ये घडत आहेत, लोक बघत आहेत आणि भीतीपोटी ज्या 3 वर्ष निवडणूक नाही केल्या ते सुद्धा लोकांच्या डोक्यात आहे की कशा पद्धतीनं छळवाद जो आहे तो बीजेपीने मांडला आहे। त्यामुळे या सगळ्या याच्यात महाविकास आघाडी म्हणून आम्ही शिवसेना, उभाटा गट, राष्ट्रवादी, शरद पवार आणि आम्ही जे आहे ते आघाडी जी आहे ती जवळपास पूर्ण झालेली आहे असं म्हणून आम्ही लढतोय।